हाय हॅलो नमस्कार. आज मी तुम्हाला मस्त असे डाळीपासून छान अशी जिलेबी बनवून दाखवणार आहे. तर ही आहे उडदची सफेद डाळ. एक वाटी घेतली होती. छान अशी मी 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवली होती. आता मी छानपैकी मिक्सरला फक्त उडीद डाळ आपल्याला नमक बिमक काही न टाकता चांगली अशी दळून घ्यायची, म्हणजे एकदम वाटून घ्यायची छानपैकी. इकडं मी मस्तपैकी 2 वाट्या अशी साखर घेतली होती. ज्या वाटीने मी साखर घेणार त्याच वाटीने पण मी पाणी मोजून घेणार. बघू शकता तुम्ही. जिलेबी बनवणे खूप सोपं आहे. फक्त आपल्याला व्यवस्थितपणे हळू म्हणजे घाई न करता बनवले ना तर एक नंबर छान होते आणि खूप चविष्ट पण होते. आणि घरी बनवलेलं कधीही छानच असतं नाही का. तर अशा पद्धतीने मी 4 वाट्या पाणी टाकलेलं आहे. बघू शकतात तुम्ही. 2 वाटी साखर आणि 4 वाट्या पाणी. आता हे छान असं आपण एक उकळ काढून घेऊया चांगलं. थोडंसं रंग येण्यासाठी मी छानपैकी असं थोडंसं हळद टाकली होती. हळदीने छान असा पिवळासा रंग येईल म्हणून. नॅचरली आपल्याला बनवायचे आहे त्याकरिता. आता हे मी मस्तपैकी उडीदची डाळ मिक्सरमधून छान अशी एकदम स्मूथ अशी वाटून घेतली. बघू शकता तुम्ही. आता ही इतका वेळ फेटायची आहे आपल्याला की जोपर्यंत डाळ अशी पाण्यात तरंगत नाही तोपर्यंत, म्हणजे कसं जो फ्लफी होणार आपली जिलेबी छान होणार नाही का. आता बघू शकतात मी इथं चवीप्रमाणे मीठ घातलेले, थोडं मीठ घातलं. आता थोडंसं हळद टाकली आणि छानपैकी आता परत एकदा थोडंसं पाणी टाकून आणि मिक्स करून घेणार आहे. बघू शकतात तुम्ही. आता मी इथं ना थोडासा इनो पण वापरला होता. ते दाखवायचं राहिलं तर अर्धा इनो घेतला होता, तो पण वापरला. बघू शकता इतकं फेटलं की एकदम फ्लफी असं तुम्ही बघू शकतात. किती छान असं आपलं टेक्स्चर आलेलं आहे. आणि आता हे आपलं पीठ एकदम बरोबर तयार आहे जिलेबी बनवण्यासाठी. अशा पद्धतीने एका वाटीत पाणी घ्यायचं आणि आपलं पीठ बरोबर झालं का हे चेक करून घ्यायचं. जर पीठ पाण्यात तरंगलं तर खूपच छान, नाही तर अजून वेळ फेटायचं जोपर्यंत पीठ तरंगत नाही तोपर्यंत. आता इकडं मी हा 1 तारी पाक बनवून घेतला आहे. आता इकडं तेल गरम करायला ठेवलं. आता हे मी काय घेतलं होतं, माझ्याकडे दुधाची पिशवी होती ती घेतली आणि आता त्याच्यात आपण जे सारण बनवलं आहे म्हणजे ते भरून घेणार आणि मस्त अशी आपली जिलेबी बनवून घेणार. खूप सोपं आहे बरं का. इतकी छान झाली होती ना की काय बोलू तुम्हाला. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिले असं लहानपणी बघा जिलेबी बनवणं म्हणजे किती अवघड काम असे मला वाटत असे बरं का. म्हटलं हे हलवाई लोक किती छान अशी जिलेबी बनवतात आणि आता स्वतः बनवल्यावर इतका वेगळा आनंद, इतका भारी वाटतं ना की काय बोलायचं. तर बघा मंडळी, एवढी छानपैकी आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी मस्त अशी जिलेबी काढून घेणार आहे. पहिले प्लेट्समध्ये काढून घ्यायचं, म्हणजे बरोबर परफेक्ट आपले गोल गोल यायला लागले की मी न घाबरता आपण बनवू शकतो. आणि कधीही जिलेबी वगैरे असल्या गोष्टी बनवताना घाबरायचं नाही. खूप छान होते बरं का मंडळी. फक्त एकच आहे की स्टेप बाय स्टेप करा, कुठलीही वस्तू बिघडत नाही, बस एवढंच. आणि मंडळी, तुम्हाला माझी व्हिडिओ जर आवडत असेल ना तर लाईक पण करत जा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा हा मंडळी. तर चला, हे बघा खूप छान अशी आपली जिलेबी बनवून तयार होत आहे. या मग तुम्ही पण जिलेबी खायला. आणि कोणाकोणाला जिलेबी आवडते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हीही अशा पद्धतीने एकदम असं मी दाखवल्याप्रमाणे बनवा. नाही परफेक्ट झाली ना तर बोला. खूप छान अशी आपली जिलेबी होते. हे बघा अशा पद्धतीने छान अशी मी तळून घेतली रंग बदलेपर्यंत. आणि दुसरी पण बॅच आता मी तळून घेते. आणि इकडं मस्त अशा आपले पाक असा मी ना प्लेटमध्ये ओतला आणि थंड होऊ दिला. आणि आता आपण याच्यात ही जिलेबी टाकणार आहे. बघू शकतात तुम्ही. आपल्याला पाक जास्त घट्ट बनवायचा नाही आहे. आणि ही जिलेबी आहे ना मंडळी, आपल्याला लगेच टाकायची आणि लगेच काढायची, म्हणजे नाहीतर ते त्या म्हणजे पाण्यामध्ये हे होणार नाही का, पाकामध्ये तर म्हणजे जास्त पाक खेचून गेला आणि नरम पडण्याची शक्यता असते, बाकी काही नाही. अशा ह्या पद्धतीने टाकून घ्यायची आणि लगेच काढून घ्यायची. खूप छान होते. आणि मी जी जिलेबी बनवली होती ना ती जास्त गोड नव्हती बनवली, कारण डायबिटीस वगैरे असेल ना ते लोकंसुद्धा ही खाऊ शकतील. अशा पद्धतीने मी बनवली होती. तर मंडळी, आवडली का हो तुम्हाला ही रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ माझे बघत राहा. बघू शकतात तुम्ही. खूप छान असं आपल्या जिलेबीने मस्त असं आता त्याच्यात बुडवून घेतले ना आपण पाकामध्ये. तर बघा किती छान असा कलर आला आहे. आवडला का तुम्हाला हे रंग? बघा कसं छान ना, आणि खूप छान आहे बघा. वा. जेणेकरून जे हलवाई लोक असतात ना ते मैद्याची पण बनवतात, पण मी ही डाळीची बनवली होती. डाळीची पण खूप छान होते. मैद्याची पण एखाद दिवशी मी बनवून दाखवेल रेसिपी, तर ती पण छानच होते बरं का.
बघा अशा पद्धतीने आपण जो पाक टाकलेला होता ते खाली नितरून घेतला, म्हणजे जास्त हे झालं ना तर क्रिस्पी नाही राहणार. बघू शकता असं छान आपल्या जिलेबीने बघा किती रशी झाली होती ना. वा खूप छान. शाबास, स्वतःला शाबासकी दिली पाहिजे. आपण जर काही छान असं बनवलं ना, शाबास स्वतःला बोललं पाहिजे, वा वा खूप छान, मी स्वतः खूप छान बनवू शकते, नाही का. आपण जेव्हा पॉझिटिव्ह थिंकिंग करतो ना तर आपण कुठलीही गोष्ट बनवतो ती छानच होते. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.